पुण्यातील FC रोडवरील L3 या पबमधील बाथरूममध्ये मुले ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ 3 दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर एकच खळबळ उडाली। याच पार्श्वभूमीवर आज 26 जूनला अंमली पदार्थ विरोधी दिन असल्याने पुण्यातील पतित पावन संघटनेने आज गुडलक चौकात या सर्व घटनेचा निषेध नोंदवला। रावणाच्या बॅनरवर अंमली पदार्थांचे नाव दर्शवत ते दहन करत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। पावन जिंदाबाद 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 पतित पावन जिंदाबाद 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 पतित पावन जिंदाबाद। चला अरे आपण एक पेट्रोल घेतलं काय होय? अरे आवाज कोणाचा? पतित पावनचा पतित पावन जिंदाबाद। ॲक्च्युली आज 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन याच्या औचित्य साधून पतित पावन संघटनेने एक प्रतिकात्मक दहन करायचा प्रयत्न केला। या ठिकाणी आज आपण पुणे शहरात जर बघितलं, पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे। पुण्याची राजधानी ही सांस्कृतिक आहे, परंतु आज पुणेकर नक्की विचारतात की पुणेकर नक्की चाललंय काय। तुम्ही बघितलं कोयता गँग, ड्रग्स माफिया, बाकी अजून रात्रीचे चालणारे पब, हिट अँड रन प्रकरण, या सगळ्याचा निषेध म्हणून आज पतित पावननी मूक पण थोडंसं घोषणा देऊन आंदोलन केलं। याचा एक मुख्य आमचा एक हे असं होतं की झोपलेलं प्रशासन जागं व्हावं, ह्याच्या पाठीमागचा एक आमचा हा एक प्रयत्न होता। आणि पतित पावन नेहमीच गेली 50 वर्षे समाजाची आणि पतित पावनची पुणेकरांची ही नाळ जुळलेली आहे। पुणेकरांसाठी पतित पावनसाठी काही नवीन नाही, पण पतित पावन पुणेकरांसाठी 100% पुणेकरांच्या हक्कासाठी ही काम करत राहणार। ओके।